नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज रुपेश पांडव धुमाळ तुमच्यासाठी एक विज्ञानातला एक महत्वाचा भाग घेऊन आलाय. तो म्हणजे भौतिक संज्ञा, ज्याची एककांवर सुद्धा प्रश्न येतात आपल्याला. आता रेल्वेच्या एक्झाम ग्रुप डी च्या आलेल्या आहेत. तर ग्रुप डी च्या एक्झाम लाईन अप होतात तर काही दिवसात, कदाचित काही महिने सुद्धा लागू शकतात. पण त्यासाठी तुम्हाला आतापासून तयार करायला लागेल. तो भाग जास्त करून विज्ञानावर जास्त विचारतात ते प्रश्न. तर विज्ञानासाठी म्हणजे त्याच परीक्षेसाठी मी विज्ञानाचा भाग पण घेऊन आलोय आणि इव्हन बाकीच्या एक्झामसाठी सुद्धा ते उपयुक्त आहे. मग ते जेव्हा तुम्हाला समोर देतोय तर नक्की त्याला एक तर नोट डाऊन करून ठेवा, एखादी वही तयार करून ठेवा, कारण गेले 35 भागांमध्ये मी अनेक महत्वाची माहिती दिलेली आहे. तर त्याच्या संदर्भात आजही एक महत्वाचा पाठ घेऊन आलोय, तो नक्की अभ्यासा. बघा ती काय काय एकक आहेत ते बघू आपण. वारंवारतेचं एकक आहे हर्ट्झ. अनुदिप्त तीव्रता याचं एकक आहे कॅन्डेला. विभवांतर याचं एकक आहे व्होल्ट. विद्युत धारा याचं एकक आहे अँपियर. भिंगाची शक्ती याचं एकक आहे डायोप्टर. विद्युत प्रवाह याचं एकक आहे कुलोम. ध्वनी तीव्रतेचं एकक आहे डेसिबल. वजनाचं एकक आहे न्यूटन. दाबाचं एकक आहे पास्कल. दीपांचं एकक आहे लक्स. आणि विद्युत रोधचं एकक आहे ओहम. ओहम हे एकक आहे. तर याच्यामध्ये एक लक्षात घ्या, तुम्हाला प्रश्न बऱ्यापैकी, हा तर कॉमनच आहे, हा प्रश्न येतोच, पण जे मी अंडरलाईन करतोय ते महत्वाचं आहे तुम्हाला अत्यंत. त्याच्यावर तुम्हाला 100% एखादा प्रश्न येतच राहतो. तर त्या प्रश्नांचा भाग अभ्यासाला एक लक्षात ठेवायचं तुम्हाला, ही एकके तोंडपाठ असायला पाहिजेत. या एककांवर तुमचं बऱ्यापैकी अभ्यास झालेला पाहिजे. बघा, या एककांसहित तुम्हाला नवीन काही घटक विज्ञानामध्ये घेऊन येईन मी याही पुढच्या भागामध्ये. तर नक्कीच तुम्हाला आवड असेल हा व्हिडिओ आजचा, तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.